भारतीयांनी आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान मोदीजी यांचं ताईंनी स्वागत करावं। आज आपण हा दांडपट्टा जो शौर्याचं प्रतीक आहे, त्या शौर्याचं प्रतीक हे त्यांना घालून पंकजाताई त्यांचं स्वागत करत आहेत। त्याचबरोबरीने संत महंतांची जन्म आणि कर्मभूमी असणाऱ्या बीड जिल्ह्याचं वारकरी संप्रदायाचं प्रतीक म्हणून ही संतांची पगडी मोदीजींना ताईंनी घालून त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याचबरोबरीने कष्टकऱ्यांच्या कष्टाचं सन्मान म्हणून घोंगडी आणि काठी हे देऊन सुद्धा आज आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदीजी यांचा सन्मान करत आहोत। आणि ज्या अंबानगरीमध्ये आजची ही सभा पार पडतीये, त्या अंबानगरीचं महत्त्व ज्या योगेश्वरी देवीमुळे आहे, त्या योगेश्वरी देवीचा फोटो देऊन पंकजाताईंच्या माध्यमातून मोदीजींचा सन्मान आणि स्वागत करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सुद्धा आपल्या पंतप्रधानांचं स्वागत करू इच्छितात। त्यांच्या वतीने एक सन्मान चिन्ह फोटो फ्रेम देऊन मोदीजी यांचं स्वागत आपल्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे। मी बीड जिल्ह्याच्या वतीने आपण सर्वांनी आपल्या जिल्ह्याच्या सन्मानाचं प्रतीक असणाऱ्या भेटवस्तू देऊन आपल्या पंतप्रधानांचं, लाडक्या पंतप्रधानांचं स्वागत केलेलं आहे। आता मी विनंती करते की चीफ मिनिस्टर म्हणजे